काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी उत्तर सोलापूर तालुका दौरा केला। यानंतर या दौऱ्याचा समारोप बाळे येथील सभेने झाला। दरम्यान रात्री अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली, परंतु या भर पावसात भिजत प्रणिती शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधला। विशेष म्हणजे पडत्या पावसातही नागरिक त्यांची सभा ऐकण्यासाठी थांबून होते। आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ ठाकरे गटाच्या वतीनं सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। अचानक आलेला वादळी पाऊस, त्यात वीज बत्ती गुल झाली होती। अशा परिस्थितीमध्ये देखील ही सभा पार पडली। गर्दी थांबून होती। सभेला चांगला प्रतिसाद मिळाला अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पदाधिकारी प्रताप चव्हाण यांनी ही माहिती दिलेली आहे। दरम्यान शरद पवारांच्या एका कृतीमुळे 2019च्या निवडणुकांना वेगळं वळण लागलं होतं। 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवारांचं भर पावसातलं भाषण तुफान गाजलं होतं। भर पावसातील शरद पवारांच्या त्या एका भाषणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल चांगला लागला होता। भर पावसात शरद पवारांनी जनतेला आव्हान केलं आणि जनतेनं देखील त्यांना पाठिंबा दिला। आता हे चित्र आपल्याला सोलापूर लोकसभा मतदारसंघातून देखील पाहायला मिळणार आहे।